थंडीमध्ये हा पौष्टिक शिरा एकदा बनवून खाऊन तर बघा. कॅल्शियमची कमी, अशक्तपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी सगळं करेल दूर. चला तर करायला घेऊया. यासाठी कढईमध्ये डिंक घालायचं आहे. थोडं डिंक घालून तळून घ्यायचं आणि बाजूला काढून घ्यायचं. यानंतर सुकामेवा घालायचा आहे, तो सुद्धा चांगला तळून घ्यायचा, बाजूला काढून घ्यायचा. किसलेलं खोबरं घालायचं आहे, खसखस, तीळ घालायचे आणि ते सुद्धा चांगले भाजून घ्यायचे, बाजूला काढून घ्यायचे. यानंतर याच कढईमध्ये 1 चमचा मोठा साजूक तूप घातले, रवा घालायचा आणि चांगला भाजून घ्यायचा. तळलेला डिंक आहे तो थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून पावडर करून घ्यायची. आता ही पावडर रव्यामध्ये घालायची. इतर सगळं साहित्य भाजलेलं यामध्ये घालायचं आहे. गूळ घातलेला आहे चिरून. मी पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये यूट्यूबवर अपलोड केली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. आता गरम पाणी घातलंय, मिक्स करून घ्यायचं. यानंतर काळी मिरी पावडर, सुंठ पावडर, वेलची पावडर, खारीक पावडर आणि जायफळ थोडंसं किसून घातलंय, मिक्स करून घ्यायचं आणि जसं आपण शिरा बनवतो त्या पद्धतीने असा हा पौष्टिक डिंकाचा शिरा करून घ्यायचा. तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा.